लाडक्या बहिणींनो, अत्यंत महत्त्वाची बातमी आलेली आहे. ती म्हणजे ई-के-वाय-सी दुरुस्ती पुन्हा सुरू होणार, अशी आनंदाची बातमी समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, हा बदल तुम्हाला आत्ताच करायचा आहे. नाहीतर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. तर कोणता बदल करायचा आहे, ते आपण पाहणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय काय समजणार? तर सर्वात प्रथम तुम्हाला नक्की तारीख, लाडकी बहीण योजनेसाठी ई-के-वाय-सी कधी सुरू होणार आणि त्याचा वेळ कधी, याची माहिती तुम्हाला समजणार. दुरुस्ती प्रक्रिया अधिकृतपणे कधी सुरू होण्याची दाट शक्यता आहे आणि नवीन अपडेट नक्की पहा. त्याच्यानंतर आपण पाहणार हप्ता थांबण्याचे कारण. अनेक लाडक्या बहिणीचे हप्ते रखडले आहेत. भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारी नंतर हप्ता आलेला नाही. तर लाडक्या बहिणींनो, हा हप्ता तुमच्या खात्यामध्ये कधी जमा होणार ते पाहणार आणि त्याची कारणे, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महिलांकडून झालेल्या 2 मोठ्या चुका कोणत्या? या 2 चुकांमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाहीत, ते आपण पाहणार. त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं, नवीन नियम व तयारी. लाडक्या बहिणींनो, जुलै महिन्यामध्ये नवीन नियम करण्यात आलेले आहे. तर हे नवीन नियम कोणते आहे आणि पोर्टल सुरू होण्यापूर्वी बँक खात्यामध्ये आणि कागदपत्रांमध्ये काय बदल करणे अनिवार्य आहे, ते आपण पाहणार. हे कागदपत्र तुमचे चुकीचे दिल्यामुळे, चुकीची माहिती भरल्यामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. तर हे सगळे कारण आणि कोणते कागदपत्रामध्ये चुका नाही झाल्या पाहिजे, हे सगळं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर लाडक्या बहिणींनो, महिलांकडून ई-के-वाय-सी मधील 2 मोठ्या चुका कोणत्या? सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी समजून घ्यायचं आहे, चुकीचा पर्याय निवडणे. अनेक महिलांनी फॉर्म भरताना नकळत कुटुंबात सरकारी नोकरी किंवा कंत्राटी कर्मचारी असल्याचा पर्याय निवडला. यामुळे त्यांचे अर्ज तांत्रिकदृष्ट्या अपात्र झाले आहेत. लाडक्या बहिणींनो, तुम्ही पात्र आहात, पण तुमच्या एका चुकीमुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही. तर काही लाडक्या बहिणींना काय केलेलं आहे, चुकून सरकारी नोकरी टाकलंय किंवा कंत्राटी कर्मचारी म्हणून पर्याय निवडला आहे. या कारणास्तव तुम्ही सरकारी कर्मचारी असल्याचं समजतंय, म्हणून तुमचा पैसा तुमच्या खात्यामध्ये जमा नाही झाला. तर लाडक्या बहिणींनो, पहिला चुकीचा पर्याय निवडणे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याचे उपाय देखील तुम्हाला सांगणार आहे व्हिडिओमध्ये. तर व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत पाहायचा आहे. त्याच्यानंतर दुसऱ्या मोठी चूक ती म्हणजे आधार व बँक खाते लिंकिंग. लाडक्या बहिणींनो, बँक खात्याशी आधार कार्ड लिंक नसणे अथवा बँक खात्याची डीबीटी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर सक्रिय नसणे, यामुळे पात्र असूनही हप्ता जमा झालेला नाही असं समजण्यात आलेलं आहे, असं सरकारनंही स्पष्ट सांगितलं आहे. या 2 चुकामुळे तुमच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेले नाहीये. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न पडतोय, तो म्हणजे जुलैमध्ये कधी सुरू होणार दुरुस्ती? सर्व लाडक्या बहिणी ई-के-वाय-सीची वाट पाहत आहे, प्रतीक्षा करत आहे की दुरुस्ती कधी होणार. आमचं चुकून काही माहिती भरलेली आहे किंवा चुकून काही कागदपत्र अपलोड केलेले आहे, तर हे सगळं दुरुस्तीसाठी लाडक्या बहिणी वाट पाहत आहेत. तर लाडक्या बहिणींनो, प्रशासकीय स्तरावर तयारी सुरू आहे. महिला व बाल विकास विभागाकडून पोर्टल पुन्हा सुरू करण्यासाठी आवश्यक तांत्रिक चाचण्या पूर्ण करण्यात येणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, लवकरच ई-के-वाय-सी सुरू होणार आहे. महिला व बाल विकास विभागाकडून पोर्टल पुन्हा सुरू करण्यात येणार आहे. तर हे कधी करण्यात येणार आहे? संभाव्य तारीख, सूत्राच्या माहितीनुसार जुलै महिन्याच्या 15व्या म्हणजे 15 ते 20 जुलै दरम्यान पर्याय सुरू होईल. लाडक्या बहिणींनो, एक मोठी खुशखबर ती म्हणजे संभाव्य तारीख समोर आलेली आहे. 15 ते 20 या जुलै दरम्यान म्हणजे या तारखेदरम्यान तुमची ई-के-वाय-सी पोर्टल पुन्हा सुरू होणार आहे. तर लाडक्या बहिणींनो, 15 ते 20 या तारखेदरम्यान पोर्टल सुरू होऊन पुन्हा ई-के-वाय-सी दुरुस्ती तुम्हाला करता येणार आहे. त्यानंतर अंतिम सुवर्ण संधी, ज्या महिलांची ई-के-वाय-सी अपूर्ण आहे त्यांच्यासाठी ही दुरुस्त करून घेण्याची शेवटची संधी असेल, असं देखील आदिती तटकरे यांना सांगितलेलं आहे. की ज्या लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सीमध्ये चुकून काही माहिती भरली असेल किंवा चुकून काही पर्याय निवडला असेल, तर या लाडक्या बहिणीसाठी दुरुस्तीची एक पुन्हा संधी देणार आहे आणि ही शेवटची संधी असणार आहे. तर सगळ्या लाडक्या बहिणींना विनंती आहे, ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून जाऊ देऊ नका. तुम्ही जर काही ई-के-वाय-सी केलेली नसेल किंवा काही अडचण असेल, तर ही के-वाय-सी पुन्हा करा आणि व्यवस्थित करा. याच्यामध्ये काही चुकून देऊ नका. ही शेवटची संधी असणार आहे.
आता सगळ्यात महत्त्वाचं, थकीत हप्ते एकाच वेळी मिळणार का? भरपूर लाडक्या बहिणींना फेब्रुवारीनंतर किंवा काही लाडक्या बहिणींना जानेवारीनंतर हप्ता आलेले नाही. तर अशा लाडक्या बहिणींना हप्ता मिळणार का? किंवा काही लाडक्या बहिणींना ई-के-वाय-सी केल्यानंतर हप्ता आला नाही. तर ही सगळ्यात चिंतेची बाब आहे. ई-के-वाय-सी ही करण्यात आली होती, की पैसे तुमच्या खात्यामध्ये ज्या लाडक्या बहिणी पात्र आहे, त्यांच्या खात्यामध्ये सुरळीत पैसे यावे यासाठी ही के-वाय-सी केली आणि ज्या लाडक्या बहिणी अपात्र आहे त्यांना बाद करण्यात यावे यासाठी केली. पण लाडक्या बहिणींनो, ही के-वाय-सी ही पात्र लाडक्या बहिणींनाच पैसे येत नाहीये. तर याची संपूर्ण माहिती आपण पाहतोय. या लाडक्या बहिणींना थकीत हप्ते असतील तर त्यांना एकत्र मिळणार का? तर मोठा दिलासा मिळणार आहे या लाडक्या बहिणींना. होय, तुमचे सगळे पैसे मिळणार. जशी तुमची ई-के-वाय-सी दुरुस्ती ऑनलाईन प्रणालीत यशस्वीपणे अपडेट होईल, तसे तुमचे रखडलेले मागील सर्व हप्ते एकाच वेळी जमा केले जातील. त्यामुळे निराश न होता येत्या काही दिवसात पोर्टल सुरू होताच तत्परतेने दुरुस्ती करून घ्या, जेणेकरून तुमचे हक्काचे पैसे मिळतील. लाडक्या बहिणींनो, ही मोठी दिलासा बातमी आहे. तुमची ई-के-वाय-सी जेव्हा अप्रूव्ह होईल, जेव्हा ही त्रुटी दूर करण्यात येईल, जी चुकी असेल, तेव्हा जेवढे हप्ते तुमचे थकलेले असतील, तेवढे तुमचे हप्ते तुमच्या खात्यामध्ये जमा होतील. ही एक आनंदाची आणि एक मोठी दिलासा देणारी बातमी आहे. त्यानंतर सगळ्यात मोठं, की पोर्टल सुरू होण्यापूर्वी तुम्हाला काय-काय करायची आहे तयारी. लाडक्या बहिणींनो, सर्वात प्रथम तुम्हाला काय करायचं आहे, आधार मोबाईल लिंक. तुमचा चालू मोबाईल नंबर आधार कार्डशी लिंक असल्याची खात्री करून घ्यायची तुम्हाला. फक्त तुम्हाला ह्या ठिकाणी समजून घ्यायचं आणि आम्ही आधार लिंक केलेला आहे, एवढ्यात चालणार नाही. तुम्हाला ह्यावेळेस तुम्हाला खात्री ही 100% करून घ्यायची आहे. कारण ओ-टी-पी याच नंबरवरती येतो. तुम्हाला ओ-टी-पी आल्याशिवाय पुढची कोणतीच प्रक्रिया करता येणार नाही. तर लाडक्या बहिणींनो, आधार मोबाईल लिंक करणे सगळ्यात प्रथम हे करणे अनिवार्य आहे. त्याच्यानंतर करायचं आहे बँक डी-बी-टी तपासा. सगळ्यात महत्त्वाचं काय चेक करायचं आहे तुम्हाला, बँक डी-बी-टीची तपासाची आहे. बँकेत जाऊन बँक खात्याचे आधार लिंकिंग आणि डी-बी-टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर पर्याय सुरू असल्याची याच्या ठिकाणी देखील तुम्हाला खात्री करून घ्यायची आहे. तुमचं डी-बी-टी सक्रिय आहे किंवा ॲक्टिव्ह आहे हे चेक करून घ्यायचं आहे. त्यानंतर तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, कागदपत्रे तयार ठेवा. लाडक्या बहिणींनो, मूळ बँक पासबुक, आधार कार्ड आणि स्वाक्षरी केलेले हमीपत्र जवळ ठेवणे, जेणेकरून लिंक सुरू होताच वेळ तुमचा वाचेल. याला खूप वेळ कमी मिळणार आहे. लाडक्या बहिणींनो, ही के-वाय-सीची पुन्हा संधी, ही सुवर्ण संधी मिळाल्यानंतर तुम्हाला खूप कमी दिवस मिळतील. या कमी दिवसामध्ये तुम्हाला सगळे फॉर्म आणि जेवढे अर्ज असतील, कागदपत्र असतील, सगळे व्यवस्थित भरून त्या ठिकाणी सादर करायचे आहे. दुरुस्तीसाठी आवश्यक कागदपत्रे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. एका चुकीमुळे, एका कागदपत्रामुळे तुमचं ₹1500 लाभ हा बंद झालेला आहे. तर हे ₹1500 मिळवण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणकोणती लागणार? तर सगळ्यात प्रथम आधार कार्ड. आधारशी लिंक असलेला मोबाईल नंबर चालू असावा. हे सगळ्यात मोठं कारण असतं. तुमचा चालू नंबर नसतो आणि कोणता नंबर दिलेला आहे हेही माहीत नसतं. तर तुम्हाला ओ-टी-पी येण्यास खूप प्रॉब्लेम येतो. तर त्यासाठी तुम्हाला ज्यावर ओ-टी-पी प्राप्त होईल त्या नंबर तुम्हाला चालू ठेवायचा आहे. त्यानंतर बँक पासबुक. बँक खाते पूर्णपणे सक्रिय असावे आणि त्यावर डी-बी-टी पर्याय आवर्जून सुरू असावा. लाडक्या बहिणींनो, बँकेमध्ये व्यवहार झाला पाहिजे. ₹100 किमान काढणे किंवा टाकणे हे व्यवहार झाले पाहिजे. प्रति महिना हे करत चला. या कारणाने तुमचं बँक पासबुक किंवा डी-बी-टी पर्याय हे बंद होईल. तुमचं खातं बंद होऊ शकतं काही कारणास्तव. बंद म्हणजे काही कारणास्तव तुमचा व्यवहार जर झाला नाही, हे डिॲक्टिव्ह होतं. तर लाडक्या बहिणींनो, तुमचा व्यवहार हा सुरू ठेवायचा आहे. काही करायचं नाही तुम्हाला. फक्त ₹100 टाकायचे किंवा काढायचे. प्रति महिना करा. याच्यामुळे तुमचं बँक खातं हे ॲक्टिव्ह असतं. त्याच्यानंतर तिसरं म्हणजे हमीपत्र प्रत. दुरुस्ती पडताळणीकरिता स्वाक्षरी केलेले मूळ हमीपत्र सोबत बाळगावे.
लाडक्या बहिणींनो, ही आवश्यक कागदपत्रे जर तुमच्याकडे असतील तर काळजी करू नका. ई-के-वाय-सी सुरू झाल्या तुम्ही हे सगळे कागदपत्र सोबत राहू द्या. तुमची ई-के-वाय-सी सहज लवकर होऊन जाणार आणि तुमचे अडकलेले सगळे पैसे किती असतील, 6,000 असतील, जेवढे असतील, 7,500 असतील, हे सगळे तुमच्या खात्यामध्ये 100% जमा होतील. पण तुम्हाला जे सांगितलेलं आहे ते सगळं व्यवस्थित करायचं आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं आपण अपडेट पाहणार आहोत. ही सगळ्यात नवीन आणि सगळ्यात मोठी अपडेट ती म्हणजे हप्ते थांबलेली मोठी आकडेवारी कोणती? लाडक्या बहिणींनो, पात्र आहे तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही याची आकडेवारी समोर आलेली आहे. ती म्हणजे 24 लाख अर्ज त्रुटीमुळे रखडले. तुम्ही पात्र आहे तरी तुमच्या खात्यामध्ये पैसे आले नाही असा आकडा 24 लाख एवढा मोठा आहे. अनेक बहिणींचे हप्ते रखडले आहेत. राज्यातील 24 लाखापेक्षा अधिक पात्र महिलांचे हप्ते केवळ केवळ आणि केवळ लहान तांत्रिक चुकामुळे किंवा ई-के-वाय-सी अपूर्ण राहिल्यामुळे तात्पुरते रोखले आहे. यांना डायरेक्ट सांगितलं नाही की यांचे हप्ते आम्ही बंद केले आहे. यांना सांगितले आहे की तात्पुरते रोखले गेले आहेत. तुमचे हप्ते लाडक्या बहिणींनो कुठंही जाणार नाही, काळजी करायची नाही. तर तुमचे हे फक्त हप्ते काही कारणास्तव म्हणजे छोट्या लहान तांत्रिक कारणामुळे तुमचे हप्ते हे रोखले गेले आहे. हीच समस्या दूर करण्यासाठी शासन जुलै महिन्यात दुरुस्ती प्रक्रिया विशेष मोहीम स्वरूपात पुन्हा सुरू करत आहे. सुवर्ण काळ महिलांसाठी अतिशय महत्त्वाचा ठरेल. लाडक्या बहिणींनो, एकदम खुशीचं वातावरण राहणार आहे. कारण लाडक्या बहिणींना पुन्हा त्यांच्या छोट्या ज्या तांत्रिक चुका झाल्या होत्या ती परत त्यांना दुरुस्ती करण्यासाठी एक सुवर्ण संधी मिळणार आहे. तर ही सुवर्ण संधीचा लाभ उठवण्यासाठी तुम्हाला जे कागदपत्र सांगितले, आतापर्यंत जेवढी माहिती सांगितली ती सगळी व्यवस्थित पाहिजे. जर तुम्हाला वाटत असेल आमचे ₹1,500 प्रति महिना आमच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे, तर हे सगळं तुम्हाला व्यवस्थित करून घ्यायचं आहे आत्ताच. तर हे जेव्हा ई-के-वाय-सी प्रक्रिया सुरू होईल तर तुम्हाला वेळ मिळणार नाही. त्याच्यासाठी जे सांगितलं ते सर्व आधीच करून घ्या. तुमचे काही शंका आहेत का? कमेंट करून मला नक्की सांगा. मी त्या तुमच्या प्रश्नाचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि अशाच नवीन अधिकृत अपडेटसाठी, सविस्तर मार्गदर्शनासाठी विशाल चव्हाण सरांसोबत जोडलेले राहा. आणि कोणतीही अडचण असली तर हेल्पलाईन नंबर लक्षात असू द्या, 181. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. लागत नसेल तर पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पहा, नंबर लागतोय. हा भरपूर लाडक्या बहिणी एकाच वेळी या नंबरवरती फोन करत असता म्हणून हा एंगेज येतोय किंवा लागत नाही. तर लाडक्या बहिणींनो, पुन्हा पुन्हा प्रयत्न करून पहा, तुमची समस्या या नंबरवरती सोडवण्यात येतील. अशाच नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच अपडेटसोबत. जय हिंद, जय महाराष्ट्र.